नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठीची आणखी एक तासिका घेऊन आलेलो आहोत TETच्या अभ्यास पूर्ण करण्यासाठी. पहिला प्रश्न आहे आपला, खालीलपैकी अनुनासिक नसलेला वर्ण कोणता? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता न, ळ आणि ड. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे हा स्वतंत्र वर्ण आहे, हा अनुनासिक नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा, वांगनिश्चय या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. तुम्ही अगोदरच्या तासिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न आपण घेतला होता, त्यामुळे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अगदी निश्चितपणे देऊ शकता. पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्याचं कारण काय आहे, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक येऊन अनुनासिक संधी होते, म्हणून या ठिकाणी क च्या जागी काय आलं, त्याच वर्गातील न हे अनुनासिक आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक तुम्हाला सी सांगितलं अगोदर मी, तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आहे. कारण का, तर या ठिकाणी प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक येऊन अनुनासिक संधी होते, म्हणजेच काय, क च्या जागी काय आलेलं आहे, न आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी वाक्यनिश्चय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. शिक्षकाने विद्यार्थ्याला वर्गात बोलावले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता लक्षात ठेवायचं, या ठिकाणी कर्त्याला आणि कर्माला दोघांना पण प्रत्यय लागलेला आहे, आणि या ठिकाणी बोलावले आहे की नाही, तृतीय पुरुष एकवचन या ठिकाणी काय आलेलं आहे, जो आपलं क्रियापद आलेलं आहे. हे सर्व लक्षणं जे आहेत ते सर्व लक्षणं भाव्य प्रयोगाचे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक सी भाव्य प्रयोग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. मराठी वर्णमालेत ए, ऐ, ओ, औ यांना काय म्हणतात, तर यांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक ए संयुक्त स्वर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण का, तर हे जे स्वर आहेत हे दोन स्वर एकत्र येऊन बनत असल्यामुळे यांना संयुक्त स्वर म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक ए संयुक्त स्वर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. मनवंतर या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या नियमानुसार झालेली आहे? मागच्या तासिकेमध्ये आपल्याला याची संधी विग्रह विचारला होता. आता यामध्ये आपल्याला ही कोणत्या नियमानुसार झालेली आहे, तर हे यनादेश संधीचा हा प्रकार आहे. कारण का, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपला जो शब्द आहे मनू अधिक अंतर, मनू अधिक अंतर. आता मनूमधला उ आणि अंतरमधला अ या एकत्र आल्यामुळे या ठिकाणी याचा काय तयार होतो, उ अधिक अ एकत्र आल्यानंतर त्याचा व तयार होतो, म्हणजे काय होतं, व होतं, म्हणून हा यनादेश संधीचा प्रकार आहे मनवंतर, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. उ विजातीय अधिक विजातीय स्वर बरोबर व अधिक पुढील स्वर, अशा प्रकारे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. त्याच्याने आता काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्याने काम करवते, तर या ठिकाणी पुराण कर्मणी, शक्य कर्मणी, तर शक्य शब्दामध्ये सगळं काही दडलेलं आहे, हे की नाही, करवते, म्हणजेच पुढचे पर्याय बघायची सुद्धा आवश्यकता नाही. पर्याय क्रमांक बी शक्य कर्मणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, क्रियापदावरून कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य व्यक्त होते, म्हणून हा शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. चला पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न. खालीलपैकी मूर्धन्य वर्णाचा योग्य गट ओळखा. हा प्रश्न सुद्धा यापूर्वी आलेला आहे, म्हणून आपल्याला पटकन उत्तर देता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक जर बी बघितला तुम्ही, तर पर्याय क्रमांक बी ट, ठ, ड, ढ, र, श आणि याच्यामध्ये आणखी एक आहे बघा, अळ सुद्धा आहे, म्हणून या ठिकाणी जर तुम्ही बघितला हे सर्व मूर्धन्य आहेत. कारण का, हे जिभेचा शेंडा टाळूच्या कठीण भागाला म्हणजे मूर्धेला स्पर्श करतो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 8. सत अधिक शास्त्र या 2 पदांची संधी होऊन कोणता शब्द तयार होतो? तर लक्षात ठेवायचं आहे, जर या ठिकाणी जर बघितलं सत अधिक शास्त्र, आता तच्या या ठिकाणी जेव्हा तच्या पुढं श जर आला तर त्या ठिकाणी त बद्दल च होतो आणि श बद्दल छ होतो, म्हणून पर्याय क्रमांक ए सच्शास्त्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा आपल्याला खालचा जो सगळ्यात शेवटचा पर्याय बघा, फसवण्यासाठी दिलेला आहे शेषशास्त्र, तर या ठिकाणी हे काही होणार नाही. कारण जर विसर्ग असता तर विसर्गाच्या पुढे जर श स आला तर त्या ठिकाणी यांच्यापैकी एखादं स पैकी एक अक्षर येऊ शकतं, परंतु तसं या ठिकाणी नाही, कारण हे विसर्ग संधीचा प्रकार
नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए सच्चास्त्र हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. रामाने रावण मारला या वाक्याचे भावप्रयोग असणारे रूप खालीलपैकी कोणतं होईल? तर आता भावी प्रयोग जर आपल्याला करायचा असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कर्त्याला आणि कर्माला दोघाला प्रत्यय पाहिजे आणि क्रियापद आपलं तृतीय पुरुष एकवचनी पाहिजे. तर या ठिकाणी सगळ्या सी पर्याय जर बघितलं तुम्ही, रामाने रावणास मारले, आहे की नाही, रामाने रावणास मारले, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. मराठीत एकूण किती महाप्राण वर्ण मानले जातात? हा सुद्धा प्रश्न जर बघितला तर अगोदरच्या PYQ मध्ये हा प्रश्न आपण आलेला होता. तर पर्याय क्रमांक डी 14 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. लक्षात ठेवा, ह ची छटा ज्यामध्ये असते ते सगळे महाप्राण मानले जातात आणि मुख्य महाप्राण कोण आहे? ह आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 14. पुढे प्रश्न क्रमांक 11. दिगंबर या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर दिक्क अधिक अंबर. पहिल्याच पर्याय बघा, दिक्क अधिक अंबर म्हणजेच काय? तर या ठिकाणी प्रथम 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे स्वर आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरं व्यंजन म्हणजे क च्या जागी ग येतं. म्हणून या ठिकाणी हा तृतीय व्यंजन संधीचा किंवा जशत्व व्यंजन संधीचा हा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए दिक्क अधिक अंबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 12वा. राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील प्रयोग कोणता? आता लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मुकुट हा जो आहे, मुकुट हा कर्ता आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं, बऱ्याच जणांना फसवतो या ठिकाणी की राजाला हा या ठिकाणी कर्ता नाही, शोभणारा कोण आहे? तर मुकुट आहे, म्हणून मुकुट या वाक्यातला कर्ता आहे. मग मुकुट या शब्दाला काय आहे? कोणत्या प्रकारचं प्रत्यय नाही, म्हणजे हा या ठिकाणी कशामध्ये आहे? तर हा प्रथमा विभक्तीमध्ये आहे. मग या ठिकाणी कर्म जर बघितलं, या वाक्यात कर्मच नाही, म्हणून या ठिकाणी हा अकर्मक जो आहे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. कारण कर्तरी प्रयोग तर आहे, पण मग कोणता कर्तरी? सकर्मक कर्तरी की अकर्मक कर्तरी? आता जर कर्मच नाही म्हणल्यावर तर सकर्मक कर्तरी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी अकर्मक कर्तरी प्रयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. उच्चार स्थानानुसार अ आ क ख ग घ न ह या वर्णांना काय म्हणतात? तर हे सगळे कंठातून येतात, म्हणून यांना कंठवर्ण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक जो आपला बी आहे बघा, कंठवर्ण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा निश्चल अधिक चल या विसर्ग संधीपासून तयार होणारा अचूक शब्द कोणता? बघा, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, विसर्गाच्या मागे या ठिकाणी आहे आणि बघा विसर्गाच्या पुढे च शब्द आलेला आहे आणि जेव्हा विसर्गाच्या पुढे च येतो तेव्हा त्याचा च किंवा छ जर आला तर त्या ठिकाणी त्याचं रूपांतर श मध्ये होतं, शामृगाचं. म्हणून निश्चल शब्द तयार होईल. म्हणून पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितला निश्चल, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 15. गायीने गवत खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी खाल्ले, आता खाल्ले हा भूतकाळामध्ये आला म्हणजे या ठिकाणी आता कर्मणी प्रयोग असला पाहिजे. मग आता कर्मणी प्रयोगामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा, आता गवताच्या ऐवजी जर आपण या ठिकाणी चारा खाल्ला होतो म्हणजे या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे, बरोबर. कारण कर्तरी होऊ शकत नाही, कारण गायी हा कर्ता आहे आणि गायीला प्रत्यय लागलाय, तृतीयमध्ये आहे. मग या ठिकाणी हा कर्मणी प्रयोग आहे. तर कर्मणी कोणता? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग होणार आहे. पर्याय क्रमांक डी. या ठिकाणी हा जो प्रकार आहे नवीन कर्मणी होणार नाही, पण मात्र प्रधान कर्तृक कर्मणी हा प्रयोग होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी प्रधान कर्तृक कर्मणी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी दंत तालव्य वर्णाचा गट कोणता? आता दंत तालव्य मागच्या वेळेस सुद्धा हा प्रश्न आपल्याला आलेला होता. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्याय क्रमांक डी बघा, च छ ज ज अयुक्त उच्चार जर होत असेल तर त्या ठिकाणी तो दंत तालव्य किंवा बहुविध वर्ण त्याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17. कवी अधिक ईश्वर या शब्दाची संधी होऊन कोणता शब्द बनेल? तर या ठिकाणी मला वाटतं हा सुद्धा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक बी बघा, कवीश्वर. तर हा दीर्घत्व संधीचा प्रकार आहे. ई अधिक ई आणि त्याचा ई होतो, किंवा ई अधिक ऱ्हस्व ई जरी असली आणि दीर्घ ई असली तर दोन्ही ई जेव्हा एकत्र येतात त्यांच्यापासून मोठी ई तयार होतो, म्हणून कवीश्वर. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, आजीने नातीला गोष्ट सांगितली
या द्विकर्मक वाक्यातील मुख्य प्रयोग कोणता ठरेल? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मुख्य प्रयोग विचारलेला आपले मुख्य प्रयोग आपले 3च आहेत, कर्तरी, भावे, कर्मणी, लक्षात. तर या ठिकाणी हा जो आहे संकर प्रयोग मात्र काय होणार नाही. तर या ठिकाणी आता बघा 2 कर्म कोणते आहेत? गोष्ट आणि नातीला. तर या ठिकाणी मुख्य कर्म मात्र काय आहे? गोष्ट आहे. मग गोष्टीच्या ऐवजी आपण जर गाणी जर म्हटलं तर आजीने गाणी सांगितली किंवा आजीने दुसरं काही सांगितलं, त्या ठिकाणी कर्माच्या नुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलते, म्हणून हा कर्मणी प्रयोग होणार आहे. म्हणजे कर्ता जर कर्माच्या लिंगवचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग मानला जातो. तर या ठिकाणी बिलकुल तसंच आहे. गोष्टीच्या ऐवजी जर आपण त्या ठिकाणी शब्द बदलला तर या ठिकाणी हे सांगितलीच्या ऐवजी त्या ठिकाणी क्रियापद बदलणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कर्मणी प्रयोग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. मराठी वर्णमालेतील ळ या वर्णाचं वैशिष्ट्य काय? तर 4 पर्याय दिलेले आपल्या पुढं. तर तो ळ अनुनासिक तर नाही आहे, तो अर्धस्वर पण नाही आहे, कारण अर्धस्वर जे आहेत य र ल श व आहे की नाही, य र ल व श होणार नाही, कारण श श आणि स हे उष्मे आहेत. चला पर्याय क्रमांक सी बघा, तो स्वतंत्र वर्ण आहे, कारण हा द्रविडी भाषेतून मराठीमध्ये आलेला वर्ण असल्यामुळे त्याला स्वतंत्र वर्ण मानलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गवाक्ष या शब्दाचा अचूक संधी विग्रह ओळखा. आता याला अपवादात्मक नियम लागतो असं म्हटलेलं आहे की नाही. तर गवाक्ष जो आहे गो अधिक अक्ष, लक्षात ठेवा, गो अधिक अक्ष. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ओच्या पुढे जर या ठिकाणी अ जर आला तर त्याचा या ठिकाणी अ होतो, तर या ठिकाणी गवाक्ष शब्द तयार होतो. म्हणून याला या ठिकाणी हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक बी गो अधिक अक्ष हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, तू मला पुस्तक दिलेस या वाक्यात कोणता संकर प्रयोग होईल? आता स लागलेला आहे, क्रियापदाला स लागलेलं आहे की नाही. आणि दुसरं जर बघितलं तुम्ही तर कर्त्याच्या द्वितीय पुरुषानुसार स प्रत्यय घेतं, ते क्रियापद काय करतं, कर्त्याच्या द्वितीय पुरुषानुसार सप्रत्यय घेतं आणि कर्माच्या लिंगवचनानुसार सुद्धा बदलतं. मग या ठिकाणी हा कर्तुकर्म संकर प्रयोग आहे. म्हणून पर्याय क्रमांक जर बघितला तुम्ही, पर्याय क्रमांक डी कर्तुकर्म संकर प्रयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते वर्ण स्पर्श व्यंजने या गटात येतात? आता लक्षात ठेवायचं, स्पर्श व्यंजन क चा गट, च चा गट, ट चा गट, त चा गट आणि प चा गट. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये य र ल व हे काय आहेत? अर्धस्वर आहेत, हे मात्र स्पर्श व्यंजने नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न, शरद काळा किंवा शरद काळ, खरं तर काळा नाही, ते शरद काळे या शब्दाचा योग्य संधी विग्रह आपल्याला करायचा आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा प्रथम व्यंजन संधीच्या नियमाचा हे उदाहरण आहे. कारण या ठिकाणी पहिल्या 5 वर्गातील मृदू व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आलं तर त्या ठिकाणी मृदू व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिलं कठोर व्यंजन येतं. मग या ठिकाणी जर पर्याय क्रमांक जर तुम्ही डी बघितला, शरद काळ, तर द हे या ठिकाणी काय आहे? मृदू व्यंजन आहे, त्याच्या पुढं क हे कठोर व्यंजन आलंय. मग असं जर असेल तर त्या ठिकाणी त्या द चं रूपांतर त्याच वर्गातील पहिलं जे अक्षर आहे म्हणजे त हे त्याचं कठोर व्यंजन आहे त्याच्यामध्ये होतं. म्हणून शरद काळ, तर हा जो शब्द तयार झाला हा पर्याय क्रमांक डी शरद अधिक काळ याच्यापासून तयार झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, पुराण कवींनी काव्ये रचली या वाक्यातील प्रयोग प्रकार कोणता आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हा प्राचीन किंवा पुराण कर्मणीचा हा त्या शब्दावरून आपल्या लक्षात येतं आहे की नाही. पुराण कवींनी काव्ये रचिली, तर हे जर शब्द आहेत हे प्राचीन किंवा पुराण कर्मणीचे शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 25. मराठी व्याकरणानुसार क्ष आणि ज्ञ यांना काय मानले जातं? तर यांना संयुक्त व्यंजन मानले जातं, ते आपण शिकलेलो आहोत, किंवा जोडाक्षरे मानले जातात. म्हणून पर्याय क्रमांक ए संयुक्त व्यंजने किंवा जोडाक्षरे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. मतैक्य या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. मत अधिक ऐक्य, कुठं आलं मत अधिक ऐक्य? तर पर्याय क्रमांक सी बघा, पर्याय क्रमांक सी मत अधिक ऐक्य हे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा वृद्धादेश संधी स्वर संधीचा नियम आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास दोघांबद्दल त्या ठिकाणी ऐ हा दीर्घ स्वर तयार होतो. म्हणून मत अधिक ऐक्य वृद्धादेश संधी आहे. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 27 कडे. मला डोके दुखू
लागले या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी जर बघितलं, वाक्यात स्वतंत्र असा कर्ता नसून क्रियापद भाव किंवा आशय हाच कर्ता मानला जातो. आणि जर असं जर असेल तर तो भाव कर्तृक किंवा भाव अकर्तृक प्रयोग त्याला मानलं जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे, मला डोके दुखू लागले, तर या ठिकाणी म्हणजे जर बघितलं या वाक्यामध्ये स्वतंत्र कर्ता नाही, मग या वाक्याचं जे क्रियापद आहे तेच या ठिकाणी कर्त्याचा भाव जाणवतो आपल्याला. म्हणून या ठिकाणी हा भाव कर्तृक किंवा अकर्तृक प्रयोग आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. मराठीत स्वरादी किती आहेत आपल्याला माहिती आहे, आणि आहा दोनच आहेत. तर पर्याय क्रमांक सी बघा, आणि आहा दोन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. 19वा प्रश्न बघा, खिडकीत हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे? बघा त्याची फोड पण दिलेली आहे आपल्याला, खिडकी अधिक आत. मग खिडकी अधिक आत शब्द तयार, खिडकी तयार होतं. मग यामध्ये जर बघितलं तर पहिला जो शब्द आहे म्हणजे पहिल्या शब्दाचा जो पर्याय आहे तो जो स्वर आहे तो कायम राहतो. मग पहिला जर कायम राहत असेल तर त्याला आपण पूर्वरूप संधी म्हणायचं. दुसरा कायम राहत असेल तर त्या ठिकाणी त्याला आपल्याला पररूप संधी म्हणायचं. तर या ठिकाणी खिडकी आणि आत म्हणजे दुसऱ्या शब्दाचा आ निघून जातो, आ लोप पावतो आणि पहिला स्वर कायम राहिला. म्हणजे याचा अर्थ पहिल्या शब्दाचा स्वर कायम राहिला असेल तर तो पूर्वरूप संधीचं उदाहरण आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी पूर्वरूप संधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा, विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी या वाक्यातील प्रयोग ओळखा. ते बघा कर्त्याला प्रत्यय आहे, विद्यार्थ्यांनी आहे की नाही, त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हा कर्तरीचा प्रयोग होणार नाही. मग या ठिकाणी शिस्त आहे की नाही, हा जो शब्द आहे हा प्रथमा विभक्तीत प्रत्ययरहित आहे आणि क्रियापदाच्या तो लिंग वचनानुसार आपण शिस्तच्या ऐवजी कायदा जर घेतला तर त्या ठिकाणी क्रियापद बदलतं, कायदा पाळावा होईल. म्हणजे या ठिकाणी कर्माच्या लिंग वचनानुसार ते बदलते. तर हा नक्कीच कर्मणी प्रयोग आहे. पर्याय क्रमांक ए कर्मणी प्रयोग हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. अशा प्रकारे ही सुद्धा एक सराव या ठिकाणी संधी असेल किंवा आपला प्रयोग असेल यांच्यासाठी हा जो आपण तासिका घेतली त्याचा चांगल्या प्रकारे सराव होणार आहे. यामध्ये आपण वर्णमाला, संधी आणि प्रयोग तीनच कॉम्बो या ठिकाणी घेतलेला होता. जर तुमचा पेपर क्रमांक 1 किंवा 2 जरी असेल तर याचा चांगला सराव होणार आहे. चला पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.